गरीबनगर दगडफेकीमध्ये 3 पोलीस जखमी झाले आहेत। दगडफेक केलेल्यांपैकी 7 जण अटकेत आहेत। वांद्र्यात गरीबनगर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागल्याचं चित्र आहे। दुपारी तोडक कारवाई सुरू असताना पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत 7 जणांना अटक केलेली आहे। त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळते। नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच खरं तर शांततापूर्ण तणाव जो आहे तो संपूर्ण या भागात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तोडक कारवाई जी आहे ती अजून सुद्धा सुरू आहे। 8 वाजलेले आहेत। जवळपास 80 ते 85% जे तोडक कारवाई जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। पोलीस फाटा जो आहे तो जैसे आहे, अधिकची कुमक जी आहे ती या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणून दगडफेक झाली त्या ठिकाणीही मोठ्या संख्येने जे पोलीस आहेत ते सध्या तैनात आहेत। अप्पर पोलीस जे आयुक्त आहेत या भागातले अभिनव देशमुख सर ते सुद्धा या ठिकाणी जेव्हापासून ही दगडफेक झाली पासून असलेले आपल्याला पाहायला मिळतात। वरिष्ठ संपूर्ण अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत। मात्र सध्या सुद्धा पाहायला गेलं तर मोठा जो पोलिसांचा फाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 3हून अधिक जणांची खरं तर यामध्ये पोलीस जखमी झालेले आहेत। आणि ज्या ठिकाणी काम करत होते जे तोडक कारवाई करत होते ते कर्मचारी असू किंवा रेल्वेचे काही अधिकारी असू या संपूर्ण परिसरात होते। त्यामुळे त्यांनाही काही ठिकाणी जे आहे ती दगड लागलेले आहेत। मात्र 3 जे पोलीस आहेत त्यांना जास्त प्रमाणात जे आहे ते दगड लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी खरं तर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत। आतापर्यंत 7 जणांना जे आहे ते पोलिसांनी डिटेन केलेले आहेत। जे अजून जे कॉम्बिंग ऑपरेशन आहे ते खरं तर रात्रभर राबवतील। अनेकांना अजून ताब्यात घेण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जे मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस फाटा आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। रात्रीचं पूर्ण पोलीस फाटा आपण दाखवू शकत नाही। मात्र खरं तर या संपूर्ण परिसरात म्हणजे बँड्राचा जो ईस्टचा परिसर आहे संपूर्ण गरीबनगर आहे ते जवळपास 85% जे आहे ते खाली करण्यात आलेलं पाहायला मिळतं। 7 जणांना आतापर्यंत डिटेन करण्यात आलेले आहेत। सर्च ऑपरेशन अजून सुद्धा जे आहे ते जैसे ते आहे। मात्र या संपूर्ण परिसरात सध्या तणावपूर्व शांतता असलेली आपल्याला पाहायला मिळते। नम्रता, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद नंदकुमार या माहितीबद्दल। दगडफेक केलेल्यांपैकी 7 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। 3 पोलीस या सगळ्यामध्ये जखमी झालेली आहेत। वांद्र्यामधली ही दृश्य आपण बघतोय।